मागच्या एपिसोडमध्ये तर मी असं म्हणलो की चंद्रावर दिवसासुद्धा तारे दिसू शकतात. पण आपण जर मून लँडिंगचे, अपोलो मिशन्सचे सगळे फोटो बघितले तर तुम्हाला एकासुद्धा फोटोमध्ये ॲस्ट्रॉनॉट्सच्या पाठीमागं काळ्या आकाशात एकही तारा दिसणार नाही. असं का? वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, जिथं आपण पूर्ण युनिवर्स एक्सप्लोर करतोय वन एपिसोड ॲट अ टाईम. चंद्रावर काढलेल्या सगळ्या फोटोमध्ये आपल्याला आकाश काळं दिसतंय. त्याचा अर्थ असा नाही की तिथं रात्र आहे, तिथं दिवसच आहे. चंद्रावरचे आपण जेवढेही फोटो बघतो त्याच्यामध्ये आपल्याला आकाश काळंच दिसतंय. आणि या काळ्या आकाशामध्ये आपण एक्सपेक्ट करतो की आपल्याला चांदण्या दिसायला पाहिजेत. चंद्रावरचं हे आबाळ काळं जरी दिसत असलं तरी सगळे फोटो दिवसा काढलेले आहेत. आणि दिवसा काळं दिसण्यामागचं काय कारण आहे ते मागच्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे. पण मग आता चंद्रावर फोटो घेताना तारे का दिसत नाहीत? चंद्रावर चमकण्यासाठी वातावरण जरी नसलं तरी तिथली जमीन आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं उजेडात आपल्याला पृथ्वीवर क्लिअर दिसतंय म्हणल्यास चंद्र किती रिफ्लेक्टिव्ह असेल ह्याची तुम्हाला आयडिया आलीच असेल. चंद्राची जमीन एवढी रिफ्लेक्टिव्ह असल्यामुळं तिथं दिवसा फोटो घेताना कॅमेऱ्याची जराशी सेटिंग बदलावी लागते. कॅमेऱ्याचं एक्सपोजर कमी करावं लागतं. एक्सपोजर म्हणजे कॅमेऱ्याच्या सेन्सरवर पडणारी लाईट. जर समोरचा सीन एकदम चमकदार असेल तर कॅमेऱ्याचं एक्सपोजर कमी केल्यानंतर लाईट कमी पडते त्याच्यावर आणि आपल्याला समोरचं पिक्चर क्लिअर दिसतंय. पण होतंय असं की एक्सपोजर कमी केल्यानंतर चमकदार वस्तू तर आपल्याला क्लिअर दिसतात, जसं की तिथली जमीन किंवा ॲस्ट्रॉनॉटचा पांढऱ्या कलरचा युनिफॉर्म. पण कमी चमकणाऱ्या गोष्टी जसं की पाठीमागचे तारे गायब होऊन जातात. हे असं काय एकदम रॉकेट सायन्स नाही, तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. पौर्णिमा आत्ताच होऊन गेली, तुमचा कुठलाही कॅमेरा घ्या आणि चंद्राचा फोटो घ्यायचा ट्राय करा. हे चंद्राचा फोटो घेताना तुमच्याकडे दोनच ऑप्शन असतील. एक्सपोजर कमी करून क्लिअर चंद्राचा फोटो भेटेल, नाहीतर मग एक्सपोजर वाढवलं तर तारे दिसतील पण चंद्र एकदम अनक्लिअर दिसेल, एकदम चमकदार दिसेल. आता माझ्यावर जर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः गुगल सर्च करून बघा. तुम्हाला गुगलवर फुल मूनचा म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राचा ताऱ्यांसोबत एकही नॅचरल फोटो मिळणार नाही. जरी एखादा फोटो भेटला, एकतर फोटोशॉप केलेला असेल नाहीतर मग डबल एक्सपोजर शॉट असेल.